बोलणे शिवरायांचे कैसे चालणे, सलगी देणे कैसे असे, सकल सुखाचा त्याग करो निसादी जे तो योग, राज्य साधनाची लगबग कैसे करावी, याहून करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे. तव धैर्याचा जरा स्पर्श दे, तव तेजातील एक किरण दे, जीवनातला एकच क्षण दे, त्या दीप्तीतून दाही दिशा द्रुत उजळून टाकू, पुसू पानिपत पुन्हा लिहायामचे भारत व्यास वाल्मिकी. महामंत्र आहे नवे शब्द साधा, जयाच्या स्मृतीने जळेमलेंच बाधा, नुरे देश अवघा जयाच्या अभावी, शिवाजी जपू राष्ट्रमंत प्रभावी, पुंडली कवरदेवार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. सद्गुरुजोग महाराज की जय. सिंधुदुर्गचं भूमिपूजन शिवाजी महाराजांनी केलं. मार्गशीर्ष वद्य द्वितीया तारीख 25 नोव्हेंबर 1664 या दिवशी ते भूमिपूजन स्वतः महाराजांनी बसून केलं. मोरयाचा धोंडा पुजला. अजूनही तिथं ते स्थान आहे. अजूनही लोक आपल्यासारखे गेले की त्या स्थानाचे पहिल्यांदा स्वराज्याच्या श्री गणेशा जसा पुण्यातून झाला तसा आरमाराचा श्री गणेशा किंवा आरमारी किल्ले, ज्याला आपण पाणकोट म्हणू, समुद्रातले किल्ले म्हणू, ते किल्ले बांधायची सुरुवात या सिंधुदुर्गातनं झाली. पहिला किल्ला तो असं तिचं म्हणायला हरकत नाही. आणि नंतर महाराजांनी किल्ल्यांची पाणकोटांची शृंखला उभी केली. आधीचे काही किल्ले महाराजांनी म्हणजे पाणकोट जे होते ते काही जिंकले, घेतले आहेत. उदाहरणार्थ विजयदुर्गसारखा किल्ला आहे, तो जुना आहे, पण तो शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात जरी आला तरी नवीन स्वतःचा किल्ला बांधायचं काम जे आहे ते सिंधुदुर्गापासून सुरू झालं असं म्हणायला हरकत नाही. आणि मग सिंधुदुर्गची उभारणी सुरू झाली. मोठ्या झपाट्यानं काम सुरू झालं. सुरतेतून आणलेली लक्ष्मी महाराजांनी इथं मोठ्या सडळ हातानं ओतली आणि सिंधुदुर्गचं काम सुरू केलं. सुरतेतून जे काही 1 कोटी रुपयाची त्यावेळेसची जी धनसंपदा महाराजांनी आणली होती ती इथं आणून सुरू केली काम. बेटावर पाथरवट, गवंडी, लोहार, कामाटी सगळ्या कामगारांचा तळ पडला. याचे आकडेही उपलब्ध आहेत. काही साधनात ते माहीत आहे. 500 पाथरवट, पाथरवट म्हणजे दगड घडवणारे, चिरे घडवणारे ज्याला म्हणतो आपण, ते 200 लोहार, एक म्हणजे गोव्यातले पोर्तुगीज मंडळी सुद्धा 100 कामाला ठेवले सिंधुदुर्गाच्या किल्ल्याच्या कामात. यात थोडेसे मतभेद आहे. पिसुर्लेकर जे आहेत, गोव्याचा इतिहास ज्यांनी लिहिलेला आहे, पिसुर्लेकर म्हणून आहे, त्यांनी पोर्तुगीज लिहायला वाचायला येत होती त्यांना, त्यामुळे पोर्तुगीज कागदाचा अभ्यास केला आणि त्यांनी काही लिहून ठेवलेल्या विषयाने त्यांचं म्हणणं असं आहे की या कामात गोव्याचे पोर्तुगीज महाराजांना मदत करते झाले नाहीत, कोणीही कामाला नव्हतं. पण आपल्याकडच्या काही साधनात त्याची उपलब्धता त्यात आहे की 100 गोवेकर पोर्तुगीजही कामाला होते. आणि याशिवाय 3000 मजूर सतत खपत होते. म्हणजे आकडे पहा, विचार करण्यासारखा आहे. 3000 मजूर, 500 पाथरवट, 200 लोहार, 100 पोर्तुगीज. आणि मग कामाला सुरुवात झाली. दगड घडवणे, त्याप्रमाणे तटबंदी बांधणे, सगळ्या गोष्टींचं काम एकदम शिवाजी महाराजांनी जसं ठरवून दिलं तसं सतत काम सुरू. आणि या कामाला अडथळा येऊ नये शत्रूकडून म्हणून 5,000ची शिबंदी शिवाजी महाराजांनी तिथं उभी केली. शिबंदी म्हणजे 5,000चं सैन्य, किल्ल्याच्या बांधकामाला प्रोटेक्शन देणारं. कुणी इथं आडवं येऊ नये, आदिलशाही फौजा येऊ नये, समुद्रातून दुसऱ्यानं कोणी येऊन त्रास देऊ नये. किल्ला बांधताय ना, किल्ला बांधलं म्हणजे आपलं संपलं सर्वस्व इथलं, मग किल्लाच बांधू नये म्हणून प्रयत्न. कारण शिवाजी महाराजांनी विचार करून केलेलं काम आहे. पुढे असं एकदा झालेलं आहे. खांदेरी उंदेरी ही मुंबईच्या जवळ असणारी बेट आहे. या बेटावर किल्ला नव्हता. शिवाजी महाराजांनी बांधायला सुरू केला, पहिल्यांदा बांधला, पण इंग्रजांनी आत्यंतिक त्रास दिला. आत्यंतिक म्हणजे ही बेट आमच्या मालकीची आहेत, तुम्ही आला का असं म्हणून शिवाजी महाराजांना त्रास दिला. शिवाजी महाराज म्हणले तुमच्या मालकीची बिलकीची काय नाहीत, मी जिंकली, माझी बेट आहेत, काही यायचं कारण नाही. आणि इंग्रजांनी शिवाजी महाराजांचं बांधकाम चालू असताना तिथं तोफा डागून बांधकाम पाडण्याचा प्रयत्न केला आणि बंद पाडण्याचा प्रयत्न केला. पण शिवाजी महाराजांचे लोक त्याला पूर्ण उरले. मागं युद्ध करतायत आणि पुढे बांधकाम करतायत, अशी लढाई झालेली आहे. समुद्रातून युद्ध करतायत आणि बेटावर किल्ला बांधतायत. खांदेरी उंदेरीच्या बाबतीतला असा विषय आहे. इंग्रजांना शिवाजी महाराजांनी परास्त केलं
ते इथं मी अनेक ठिकाणी सांगतोय मी, त्यातलं हे एक आहे. दोन्ही अर्थाने महत्त्वाचं आहे. मागं म्हणजे गौंडी किती निर्धास्तपणे काम करत असतील, आपल्यावर गोळी येणार नाही. आपण भरोशानं काम करतोय, स्वराज्याचं काम करतोय, हा विश्वास आहे. पण पलीकडे युद्ध चालू आहे, तिथला तोफगोळा येऊन मरणार नाही. कारण माझे लोक युद्धाला तिथेही उभारलेले आहेत. ते त्यांचा पराभव करायला समर्थ आहेत, येऊ देणार नाहीत इंग्रजांना. याच्या शाश्वतीनं ते काम करतायत. म्हणजे गवंडी असो, पथरवडू असो, बेलदार असो, काय अजून लोहार असो, सुतार असो, असे सगळे लोक कामं करतायत. आता इथे सिंधुदुर्गाला तसंच आहे. शिवाजी महाराजांनी 5,000ची शिबंदी ठेवली, पण शिवाजी महाराजांचा हा किल्ला बांधायला कुणी अडचण केल्याचे कागदपत्रात आपल्याला वाचायला मिळालेलं नाही. कुणी आलं आणि हरकत केली, किल्ला बांधू नका, इथं तुमचा काय संबंध, असं काही झाल्याचं सिंधुदुर्गाच्या बाबतीत सापडत नाही. शिवाजी महाराजांनी खडा पहारा शत्रूच्या उरावर इथं किल्ला बांधत असतानाही दिला. जहाज, तोफा, दारूखाना सगळं काही तैनात ठेवलं होतं, कुठलीही गोष्ट सोडून दिलेली नाही. आणि सिंधुदुर्गचा पाया मजबूत व्हावा म्हणून शिवाजी महाराजांनी दणकट काम करायचं सुरू केलं. त्यात पाया मजबूत झाला पाहिजे. कसा, ह्याचं जोतं कसं असावं, किल्ल्याच्या भिंती कशा असाव्यात, हनुमंताच्या वज्रदेहासारख्या असल्या पाहिजेत, साध्या सुध्या नाही. मग त्यासाठी काय करायचं, बळकट पाहिजे ना. मग ते चुन्यात बांधून चालणार नाही. चुनाही चांगला आहे, घट्ट आहे, उत्तम आहे, बळकट असतो, पण त्याहून अजून काय बळकट करता येईल याचा विचार शिवाजी महाराजांनी केला. आणि काही ठिकाणी तटबंदीचा विचार करीत असताना समुद्राचा विचार करून शिवाजी महाराजांनी शिस ओतलं पायात. शिस नावाचा एक धातू आहे. दगडाची जेव्हा सांदमूड किंवा एक दगड दुसऱ्याला जोडताना जे चुना भरतो, आता आपण सिमेंट लावतो, त्याच्यात जुन्या काळी चुना लावत होते. चुनासुद्धा साधासुद्धा नाही, त्याला 12-14 विविध प्रकार, बेलफळ, गूळ, जवस, अजून खूप शंख, शिंपले, अजून खूप वस्तू, वाळू, हे सगळं घालायचं आणि ते गोल चुनकळीचा चुना असतो तोही त्यात घालायचा आणि ते सगळं सारखं फिरवत ठेवायचं, मिक्सचर करायचं त्याचं प्रमाण. आणि ते विशिष्ट ह्याच्यापर्यंत आलं की त्याचा गोळा घट्ट होतोय का ह्याचं पाहायचं आणि तो या बांधकामात वापरायचा. अशा पद्धतीने ते काम चालायचं. आणि मग हे चुन्यापेक्षाही जास्त बळकट अजून काय असेल तर ते शिस आहे. म्हणून शिवाजी महाराजांनी शिस वितळवलं, 5 खंडी शिस आणलं, 5 खंडी या बांधकामाच्या पायात घातलंय. खंडी म्हणजे किती, आता जुने लोक सांगतील, त्यांना ते परिफाटात आहे, वापरलं आहे. पण आपल्याला विचार करता येतो. शेर, 40 शेराचा 1 मण आणि 20 मणाची 1 खंडी, म्हणजे गणित करा किती किलो शिस आणलं असावं. 5 खंडी शिस आणलं, उकळतं शिस, भट्ट्या घातल्या, शिस उकळवलं आणि ते शिस पायासाठी सिंधुदुर्गच्या तिथं घातलं. बेटावरून उभा करताना शिस घातलं आणि त्याच्यावर दगडं बसवली. किती बळकट काम केलंय पहा. अजूनही ते शिस पाहायला मिळतं. आम्ही सिंधुदुर्गाला गेलो आहेत, शिवाजी महाराज होते त्यावेळेस, शिस आहे अजून तिथं तसंच. म्हणजे जे बांधकामात वापरलं ते दगडाच्या 2 फटीतलं दिसतं. दुर्दैव फक्त असं आहे की ते शिस आपल्याच मच्छीमार बांधवांनी, मग त्यातले कोणी असो, त्यांनी ते शिस टोकरून काढले आणि त्याच्या त्या मासे मारायला जे जाळं लावतात ते जाळं जरा खाली जमिनीत जास्त बुडावं म्हणून शिशाच्या गोळ्या करून त्याला लावतात. काय माणसाची विचारसरणी आहे पहा. शिवाजी महाराजांचा दुसरा एक किल्ला आहे अजून, त्यातला चुना तर इतका मजबूत आहे, म्हणजे शिशापेक्षा जास्त मजबूत आहे असं म्हणायला हरकत नाही. किती मजबूत की दगडं झिजत नाहीत, पण समुद्राच्या पाण्याच्या लाटांनी सारखा मारा खाऊन दगडं झिजले, पण चुना जागेवर आहे तसाच आहे. तो चुना आता असा नुसत्या दर्जाचा चुना जो असतो तो असा 4-4 इंच 3-3 इंच बाहेर आलाय. आणि एखादा कोनाडा होतो का नाही, घरात गणपती आपण बसवतो किंवा वस्तू ठेवतो, घरात देवळी दिवा लावून ठेवतो, तो कसा बाहेर आलेला असतो तसा झालेला आहे. म्हणजे किती विशेष, दगड झिजला पण चुना नाही झिजला, असं बांधकाम शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. तटबंदीसाठी आवश्यक दगड इथं कमी मिळाला म्हणून राजांनी फोंडा घाट आणि आंबोलीच्या घाटातून तो तिथून आणला. समुद्राकाठचा दगड आहे, तो ठुसुळा आहे, तो त्याचा उपयोगाचा नाही असं महाराजांना वाटलं म्हणून वरून दगड आणला. पहा महाराज किती प्रत्येक गोष्टीचा विचार करतात. ज्या गोष्टीला योग्य आहे तिथून आणून घेतात आणि काम करतात. शिसो पाहिजे,
आपल्याकडे कमी आहे समजा, बाहेरून आणलं. दगड पाहिजे, बाहेरून आणला. म्हणजे प्रत्येक गोष्टीची चिकित्सा महाराज किती करतात. करायचं ते काम उत्तम करायचं, साधंसुद्धा नाही. या सिंधुदुर्गच्या किल्ल्याच्या बांधकामासाठी माणूस नेमला. कोण? गोविंद विश्वनाथ प्रभू. बांधकामावर लक्ष ठेवायला त्याला सांगितलं, सगळं बांधकाम त्यांनी ते करून घेतलं. पण मार्गदर्शन मुख्य होतं ते महाराजांचं होतं. कसं बांधा? जसा तो बेटाचा आकार वळत गेलाय तसं नागमोडी घाला. नागमोडीतले दुसरेही काही विचार असतात. नागमोडी वळण जर तटबंदीला झालं, किल्ल्यांची तटबंदी नागमोडी असते पहा. नागमोडी वळण झालं की मग तटाला जर दुसरीकडून शत्रू सैन्य येऊन भिडलं तर दुसऱ्या बाजूचा तट जो बाहेर आलेला आहे त्यातून इकडच्या तटावरच लक्ष ठेवता येतं. जिथं आत गेलाय, जिथं बाहेर आलाय, सगळंच एकसारखं असेल तर खालचं बघायला वाकून जावं लागतं. पण असं वळण आलं की वळणातनं इकडच्या माणसाला दिसतं आणि इकडच्याला तिकडचं दिसतं. हा विचार आहे. तटावरचे बुरुज त्याच्यासाठी काढलेले असतात. पुढं का काढतात बुरुज? संरक्षक ठिकाण, टेहळीचं ठिकाण हे आहे. पण त्याचा असा विषय की तटबंदीच्या दोन्ही बाजूला लक्ष ठेवायला मधलं टेहळणीचं केंद्र म्हणजे बुरुज. तो बाहेर आलेला असतो, त्यामुळं तटबंदी त्याच्या आवाक्यात येते. तिथून मारायचा तोफाचा मारा असो, बंदुकाचा असो, किंवा अजून बाणाचा असो, गलोलीचा असो, दगडाचा असो, गोफणीच्या, तिथून त्याला टिपता येतं. म्हणजे सुमारे डावी बाजू 150 फूट, सुमारे 150 फूट उजवी बाजू, मीटर म्हणू आपण, 100 मीटर, तिथं पुढं दुसरा बुरुज उभाच असतो परत. म्हणजे एक बुरुज दुसऱ्याच्या टप्प्यात येतो. सगळी तटबंदी आपल्या दृष्टिक्षेपात राहण्यासाठी ही युद्धाची रचना केलेली असते. नागमोडी वळणाचा सगळा तट बांधला. सिंधुदुर्गच्या किल्ल्यात विशेष खूप गोष्टी आहेत, खूप विशेष आहेत. त्यातलं कायम मी बोलत असतो, आम्ही गेलो तेव्हाही पाहिले, या तटबंदीत आत राहणाऱ्या सैन्याला शौचाला जागा कुठं आहे बाहेर जायला? इतर वेळेस झाड्याला जातील, जंगलात जातील, गावाबाहेर जातील, किल्ल्याच्या बाहेर कुठं जातील? म्हणून तटबंदीत संडास बांधलेले आहेत, लक्षात ठेवा. आणि त्याचा घाण समुद्रात वाहून जाते. किती विचार केला. आत घाण राहू नये, किल्ल्यात वास सुटू नये. शौचाची सुद्धा सैनिकांची व्यवस्था तटबंदीत सिंधुदुर्गच्या किल्ल्यात संडास आहे पहा. विशेष आहे. शिवाजी महाराज बारीक बारीक गोष्टींचा विचार करतात. पूर्व पश्चिम लांब आणि दक्षिणोत्तर रुंद अशा या सिंधुदुर्गची एकूण किल्ल्याची भूमी आहे 48 एकर. तसं लहान आहे, फार मोठं गाव नाही, लहानच आहे. अजूनही तिथं पारंपरिक शिवाजी महाराजांनी स्थापन केलेली कुटुंब सिंधुदुर्गात राहतात. सुमारे 14 ते 20 कुटुंब सिंधुदुर्गमध्ये अजूनही आहेत, शिवाजी महाराजांनी स्थापन केलेली. हे अमक्या गोष्टीसाठी, हे अमक्या गोष्टीसाठी ते राहिलेली आहेत, पुढं ते सातत्यानं राहिलेले आहेत. सिंधुदुर्ग किल्ल्याचं आजचं अधिकारपद हे कोल्हापूरकर छत्रपतींच्या ताब्यातलं आहे. संपूर्ण नाही, पण काही भाग अजूनही त्यांच्याकडे आहे. तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे. संभाजी महाराजांच्या पश्चात राजाराम महाराज जेव्हा राज्यकर्ते झाले तेव्हा आपल्या वडिलांचं राजराजेश्वर नावानं तिथं स्थापना करून मंदिर उभं केलेलं आहे. तिथं मूर्ती आहे शिवाजी महाराजांची पहा, अत्यंत सुंदर आहे. पण ही जी मूर्ती आहे तिची गंमत आहे. गंमत म्हणजे काय? या मूर्तीला दाढी नाही. कोळी लोक घालतात तशा प्रकारची वस्त्रप्रावरण असल्यासारखी आहे, म्हणजे खाली धोत्रासारखं आहे, तेवढंच आहे. उघडे आहेत, अलंकार आहेत, बाजूबंद आहेत आणि शिवाजी महाराज बसलेले आहेत, अशी ती मूर्ती साधारण आहे. राजाराम महाराजांनी ती मूर्ती घडवून घेऊन उभी केलेली आहे. पहिली मूर्ती जीर्ण झाली म्हणून दुसरी मूर्ती नवीन परत 19व्या शतकात केलेली पण आहे. आता जी मूर्ती आहे ती नवीन आहे, पण जुनी तिथंच ठेवलेली आहे, ती पण अस्तित्वात आहे. या मूर्तीला सूर्य आणि चंद्रवर कोरलेले आहेत. डाव्या उजव्या हाताला सूर्यचंद्राच्या खाली मोरचेल कोरलेले आहेत. मोरचेल हे सार्वभौम राजाचं लक्षण आहे. मोरचेल कोणी वापरायचा? मोरचेल भगवंतानी वापरायचा किंवा राजाने वापरायचा. इतरांना मोरचेलाचा अधिकार नाही. किंवा राजाने कोणाला विशेष अतिथी सन्मान म्हणून किंवा त्याच्या पराक्रमामुळे मोरचेलाचा मान दिला तर चालतो. मोरचेल म्हणजे काय? इथं मागे चित्र आहे, त्याच्या दोन बाजूला मोरपिसाचे असे कुंची उभे केलेले असतात, त्याला म्हणतात मोरचेल. आपल्याकडं उत्तर भारतातली चित्र असतात किंवा राजस्थानातली चित्र असतात, त्यात बहुतेक राजाचं चित्र काढलेलं असतं, त्याला मोरचेल असतात. भगवान श्रीकृष्णाला मोरचेल असतात, लक्षात ठेवले पाहिजेत. मोरचेलाचा अनेक अर्थाने विचार आहे. एक सार्वभौम राजा म्हणूनही मोरचेल. देव तर सर्वाचाच राजा आहे, त्याचा विषयच नाही. देवाला सर्वोत्तम जे आहे ते देवाला, त्या अर्थाने आहे. आणि मोरचेलाचे काही गुण आहेत किंवा लक्षण आहेत, ते कोणी वापरावा, इतरांनी वापरू नये. मोरपंखाचा वारा इतरांनी घ्यायचा नाही, राजानेच घ्यायचा तो. पण मोरपंखाचं कारण असं आहे की मोर कृष्णाने का धारण केला, त्याच्यात रामावतारातली कथा आपल्याला माहीत असेल.
वनवासात असताना भगवान रामाला तहान लागली आणि ते पाणी शोधायला लागले आणि त्यांना पाणी शोधताना एका मोराने सहाय्य केलं. या माझ्या मागोमाग तुम्हाला पाण्यापर्यंत नेतो म्हणून पाणी दाखवत नेला. पण राम आपण पुढे जात असताना रस्ता चुकू नये म्हणून अंगावरचा एक एक पीस काढत रस्त्यात टाकत गेला मोर. लक्षात आलं? मोर टाकत गेला. जर निसर्गता पीस गळून पडलं तर मोराला काही बाधा होत नाही, पण उपसून काढले की मोर मरतो. आणि त्यानं ती रामासाठी मेलं तर मेलं हरकत नाही म्हणून त्याने ती पिसं टाकत 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 गेला, पाण्यापाशी गेला. आणि राम त्या पिसाच्या अनुरोधानं पाण्यापर्यंत गेले, पाणी पिलं आणि मोर तिथं मरून पडला. रामाने पाणी पिलं एवढंच त्याच्या जीविताचं कार्य असं त्यानं समजलं. रामाला आपण रस्ता दाखवला हेच त्याचा आनंद, पण रामरायाला त्याचं दुःख झालं की मोराला आपल्यामुळं मृत्यू आला. त्याचा उपकाराची परतफेड भगवान रामाने कृष्णावतारात केली. त्याचं मोरपीस आपल्या डोक्यात मस्तकात खोचलं. हा त्याचा एक भाग झाला कथा म्हणून. दुसरा विषय असा आहे, मोराच्या पिसाने दृष्टीची बाधा होत नाही, नजर लागत नाही मोरपीस धारण केल्याने, म्हणून देवाला मोरपीस आहे. पांडुरंगाला मोरपीस का, कृष्णाला मोरपीस का? त्याचं कारण हे आहे. मोरपिसाचं मोरचेल का घ्यायचा त्याचं कारण हे आहे, राजाला अनेक लोकांची नजर त्याच्यावर असते, वाईट नजर असते, त्याच्यातून बाधा होते, ती होऊ नये म्हणून त्याला मोरपीस. छत्रपती शिवाजी महाराजांनी मोरचेल धारण केले. जेव्हा राज्याभिषेक झाला तेव्हा मोरचेल, मोराच्या पिसाचा गुच्छ तो सोन्याच्या दांडीत ओवलेला, कोल्हापुरात ते अजूनही अस्तित्वात आहे. शिवाजी महाराजांचे नाही, नंतरच्या काळातले. किंवा आपल्याकडे महालक्ष्मीच्या देवळात आहेत, तुळजापुरात आहेत मोरचेल, पंढरपुरातही होते पूर्वी, आता अस्तित्वात नाही आहेत. चौरी होती देवाला, आता नाही, शेजघरात चौरी दिसत नाही. मोरचेल मात्र यासाठी वापर, नजरिया काढण्यासाठी. भगवान कृष्णाची रोज नित्यपूजा झाली की एक लहान मोरचेल इथं मिळतो उत्तर भारतात, आपल्याकडे ते मिळत नाही, आपल्याला माहीतही नाही. किंवा लहान लेकराला दृष्ट लागली की आई नजर काढते, मीठ मिरच्या वळून टाकते, पदरानं नजर काढते, फुलाने वजन नजर काढते, किंवा नुसत्या मिठानं काढते, दृष्ट काढून पाण्यात टाकून देते. आल्याची, गेल्याची, तेल्याची, तांबोळ्याची, काय अजून खूप खूप काय काय म्हणतात बायका. आणि सगळ्याची नजर माझ्या लेकराला होणे म्हणून ती दृष्ट काढायचा कार्यक्रम करतात. त्याच्यामध्ये मोरपिसाच्या पंखाचा वापर करतात. ते मोरपिसाच्या पंखाचा एक बारका गुच्छ मिळतो दृष्ट काढण्यासाठी म्हणून. उत्तर भारतात कधी वृंदावनला गेला तर घ्या, लक्षात ठेवा. आणि लहान लेकराला ते नजर त्यानं काढतात, बाधा होऊ नये दृष्टीची, मोरपिसामुळं ते होत नाही. म्हणून शिवाजी महाराजांच्या मूर्तीला ते मोरपिसाचा मोरचेल शिवाजी महाराजांनी धारण केला. सार्वभौम सम्राट म्हणून धारण करण्याचंही ते कारण आहे, म्हणून ते लावलेलं आहे. मूर्तित्व आहे. ती मूर्ती या सिंधुदुर्गच्या किल्ल्यात आहे, राजाराम महाराजांनी उभं केलं आहे. सुमारे 48 एकराचा किल्ला आहे. तटबंदीचा घेर 2 ते 2.5 मैलाचा आहे. केवढी बांधली आहे बघा. आणि तटबंदीवरून सरळ बैलगाडी फिरेल एवढं जागा आहे, केवढा बांधलेला आहे. एकूण 42 बुरुज आहे. तटाची अनेक ठिकाणी उंची 25 फूट आहे आणि काही ठिकाणी 40 फूट आहे. जिथं बेट खड्ड्यात गेलं आहे तिथं 40 आहे, जिथं बेट उंच आलं आहे तिथं 25 आहे. सुमारे 8 ते 10 फुटाची रुंदी आहे, विशाल आहे. उत्तम तटबंदी आहे. आत वास्तव्य आहे, आज आत मंदिर आहेत काही. त्यात राजराजेश्वर हे एक आहे, महादेवाचं मंदिर आहे, इतरही मंदिर आहेत. आणि शिवाजी महाराजांनी परंपरेनं घालून दिलेले जे उत्सव आहेत, वर्षातले उत्सव, कृष्णाष्टमीचा उत्सव इथं अजून होतो, होळीचा उत्सव अजून होतो, पाडवा चांगला होतो, दिवाळी होते. आणि मग ते ज्या पद्धतीनं त्या काळात होती त्या पद्धतीनं आज होते. कोणी शत्रू तटाला भिडला तर त्याचा मारा लागू नये म्हणून तटबंदी विलक्षण पद्धतीनं नागमोडी पद्धतीची केली. गतिमान आहे, खूप छान आहे. किल्ल्याला एक दरवाजा असता कामा नये म्हणून इथंही 2 दारं केलेली आहेत. एक महाद्वार आहे, पण हे महाद्वार दिसत नाही शत्रूला. दारात जाईपर्यंत दार कुठंही कळत नाही. दारात असं वळून गेलं गोमुखी पद्धतीचं, पूर्वेच्या दिशेला तोंड असणारं दार आहे, पण दारात 2 बुरुजाने असं कव्हर केलेलं आहे की दारच कळत नाही. आणि दारापर्यंत गेलं समजा तर सरळ सरळ दाराच्या समोर जाता येत नाही, त्याला परत वळण दिलेलं आहे. मग दारातून आत गेले की बाकी मग सगळं आहे. किल्ला छान आहे, सुंदर आहे. या किल्ल्यात विशेष गोष्टी खूप आहेत. मी ज्या मगाशी सांगत होतो त्यातल्याही विशेष सांगतो. दूधबाव, आतल्या विहिरीचं नाव दूधबाव, दहीबाव असं आहे. आणि इथं अजून एक विशेष, जगातलं विलक्षण एक विशेष होतं. नारळाच्या झाडाला एकच फाटा कायम वरपर्यंत असतो, पण इथं 2 शेंड्याचं नारळाचं झाड होतं. 2 बाजूला 2 फाटे फुटलेले होते, दोन्हीकडे नारळ लागत होते, दोन्हीकडे झावळे आलेल्या होत्या. असं जगातलं विलक्षण, जगातले वृक्षप्रेमी
आणि जगातले वृक्ष अभ्यासक बॉटनीचे डिपार्टमेंटची जी मुलं असतात ती अभ्यासाला इथे यायची. दुर्दैवानं ते झाड 10 वर्षापूर्वी त्याच्यावरती वीज पडली आणि ते मोडलं, पण ते अनेक वर्ष, सुमारे 100-1 वर्ष तरी ते झाड अस्तित्वात होतं. आणि दुसरा एक अजून विषय असा आहे की शिवाजी महाराजांनी जेव्हा ह्या किल्ल्याचं बांधकाम चालू होतं तेव्हा किल्ल्यात काम कसं चाललंय पाहायला गेले असताना एके ठिकाणी चुन्यात त्यांचा पाय उमटला आणि एके ठिकाणी हात उमटला. ती ठिकाणं तिथल्या गौंड्याने हुशारी चालवून तसेच राखून ठेवले. हे शिवाजी महाराजांचा हात आहे म्हणून आणि हा शिवाजी महाराजांचा पाय आहे म्हणून. शिवाजी महाराजांच्या पायाचा ठसा श्रीपद चिन्ह भगवान विष्णूचं गयल आहे, तसंच छत्रपती शिवाजी महाराजांचं या आपल्या सिंधुदुर्ग किल्ल्यात महाराजांच्या पायाची खूण आहे. जिथं त्यांनी पाय ठेवला तिथं अहिल्याचा उद्धार झाला, तसा या बेटाचा उद्धार झाला. ते पायाचं चिन्ह आहे, दुसरं हाताचं चिन्ह आहे, ते छान आहे. पुढं करवीरकर छत्रपतींनी ही शिवाजी महाराजांच्या पायाच्या खुणा आणि हाताच्या खुणा आहेत ह्या जपल्या पाहिजेत म्हणून त्याला लहानशी घुमटी घालून ते बंद करून ठेवलेलं आहे. पण आमचे दुर्दैवी, आमचे नालायक लोक इतके घाण आहेत ना, शिवाजी महाराजांचा हात कसा आहे बघाल त्यांच्या हातात हात घालून पाहतात त्या ठश्यात. अरे लांबून फक्त पाया पडायचं, आपली लायकीसुद्धा नाही, त्या हाताला हात लावायची. हातात हात घालून पाहतात, कसं आहे, माझ्या हाताचा आहे का त्याच्यापेक्षा मोठा आहे का लहान आहे. त्यामुळं ते हाताची सगळी चिन्ह लोप पावलेत, फक्त पाची बोटन ठसा तेवढा कळतो, बाकी काही शिल्लक राहिलेलं नाही. तर पूर्वी सुमारे 100-70 वर्षापूर्वी या हाताची सगळी लक्षणं कळत होती. हाताच्या सगळ्या रेषासुद्धा वाचता येत होत्या. जर एखादा हस्तसामुद्रिक जाणणारा मनुष्य असेल तर त्याला ते कळेल, इतकं सुंदर ते होतं. कोल्हापूर छत्रपती शाहू महाराज यांनी त्या हाताचा ठसा बनवून आणला आणि तो आपल्या पूजेत कोल्हापुरात ठेवलेला आहे. कधी गेलात पाहायला कोल्हापुरात तर पहा, भवानी मंडपात तो ठसा आहे, चांदीचं करून ठेवलेला आहे. म्हणजे शिवाजी महाराजांचा हात पूजेत आहे असा भाग घरात आहे. तो अनेक विषय आहेत. हे सिंधुदुर्ग किल्ल्याचं वैशिष्ट्य काय, जगातलं एकमेव छत्रपती शिवाजी महाराजांचं प्राचीन मंदिर ज्याला म्हणता येईल असं राजाराम महाराजांनी बांधलेलं मंदिर तिथं आहे. बांधलेला किल्ला शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे तो तिथं आहे. तिसरा त्यांच्या हाताचा ठसा तिथं आहे, पायाचा ठसा तिथं आहे. एवढी सगळी विशेष लक्षणं आहेत. शिवाजी महाराजांचा सागरी दुर्गातला महत्त्वाचा किल्ला म्हणून सिंधुदुर्ग पाहायला पाहिजे अशा अर्थानं आहे. आणि म्हणजे विशेष झालं, सगळं झालं, असा किल्ला शिवाजी महाराज बांधतात. याला शिवाजी महाराजांनी सुमारे 1 कोटी रुपयांचा खर्च केला किल्ला बांधायला. लक्षात ठेवा, आज आम्ही घर बांधायला 1 कोटी रुपये खर्चत नाही. शिवाजी महाराजांनी किल्ला बांधायला सुमारे 1 कोटी रुपयांचा खर्च केला. किल्ल्याला 2 दारं बांधली, एक महाद्वार, सर्पाकृती त्या वळणात महाद्वार दिसतच नाही, दाराच्या समोर गेल्यावर कळतं, नाहीतर सगळीकडं बुरुजच दिसतात आणि तटबंदीच दिसते. आणि दुसरं एक चोरदंडा किंवा चोर दरवाजासारखं लहानसं दार बांधलं, तेथून बाहेरच्या बाजूला जाता येईल एवढंच ते लहानसं दार आहे. पण याला राणीच्या वेळा म्हणतात, कारण बाहेरच्या बाजूला पुळण आहे, म्हणजे थोडं वर आलेला बेटाचा भाग आहे आणि त्याच्यावर सारखी वाळू पसरलेली असते, असा तो भाग आहे. जेव्हा भरती येते तेव्हा ते बुजतं, दारापर्यंत पाणी येतं, पण जेव्हा ओहटी जाते तेव्हा दारातनं पायऱ्या उतरून खाली जावं लागतं आणि निवांत समुद्राच्या हवा खायला, वारं खायला, वाळूवर बसायला आपल्याला आवडतं. वाळवंटातही आपण जाऊन बसतो, तसं किल्ल्यातल्या लोकाला बाहेर जाऊन थोडंसं विरंगुळा म्हणूनही तिथं बसायसारखी व्यवस्था असल्यासारखं ती जागा आहे. त्याला राणीच्या वेळा म्हणतात. राणीच्या वेळाचा अर्थ दुसरा असा की तिथं राहणारे राजकुटुंबातले लोक काही जर तिथं राहत असतील तर त्यांना समुद्र स्नानाला जाण्यासाठी भरती ओहोटीचा काळ पाहून समुद्र स्नान करायलाही तिथं जाता यावं अशा पद्धतीने त्याची व्यवस्था केलेली आहे. आरामदायी हवा खाण्यासाठी, थोडंसं मनोरंजनासाठी किंवा समुद्र स्नानासाठी जाता यावं अशा अर्थानं त्या सगळ्या विचार करून या किल्ल्याचं बांधकाम केलेलं आहे. आणि मग सगळा किल्ला बांधला, सगळं झालं, महाराज काय करतायत? महाराज थांबले नाहीत. किल्ल्याचं बांधकाम आणि सगळी व्यवस्था केली, मधून अधून किल्ल्याची पाहणी करतात, बघतात, जातात, कोकणात गेले की ते करतात. पण महाराज मात्र आता पुढं दुसऱ्या उद्योगात निघाले आहेत. चिरे बिरे हे सगळं झालं आणि त्या मगाशी किंवा काल आपण बोललो त्याप्रमाणे त्या सगळ्या लोकांना भरोसा दिला. स्वराज्याच्या दर्याभवानीसाठी, स्वराज्याची दर्याभवानी म्हणजे समुद्रातला विषय, हा नवा अलंकार शिवाजी महाराजांनी घडवला गळ्यात घालण्यासाठी. सिंधुदुर्गचं खूप विशेष आहे बरं का. सिंधुदुर्गच्या रक्षणासाठी किल्ल्यांची मालिका तयार केलेली आहे शिवाजी महाराजांनी. समुद्राच्या मार्गावर 4ही अंगाला सुमारे 12 किल्ले नवे उभे केलेले आहेत.
सिंधुदुर्गला जे सहाय्यकर्ते होतील असे लहानसे आहेत थोडे, पण असे किल्ले आहेत. पखालीनं पैसा आणला आणि हा जलदुर्ग बांधला, जंजिरा बांधला. महाराजांनी सुरत कशासाठी लुटली होती? स्वराज्यासाठी, स्वतःच्या उपभोगासाठी नाही, स्वराज्यासाठी. ते स्वराज्य उभं करायचं काम म्हणजे एक प्रातिनिधिक आहे, तो त्यातला किल्ला सिंधुदुर्ग. शिवाजीराजांनी जिंकून आणलेलं हे धन, जमिनीत गवसलेलं धन, तोरण्यासारख्या गडकोटात सापडलेलं धन अशा किल्ल्यांच्या साठी वापरलं, म्हणजे स्वराज्यासाठी वापरलं, म्हणजे जनतेसाठी वापरलं, प्रजारक्षणासाठी वापरलं, धर्मासाठी वापरलं. स्वराज्यसेवकांचं कौतुक केलं ज्यांनी हे किल्ले बांधले, ज्यांनी स्वराज्याचे किल्ले बांधताना मदत केली, किंवा ज्यांनी प्राणार्पण करून स्वराज्य रक्षण केलं, एखादा किल्ला ताब्यात घेतला, अशा लोकांच्या कौतुकासाठी हे धन मिळालेलं होतं. त्यासाठी हे धन वापरणं हा शिवाजी महाराजांचा धर्म होता. स्वतःसाठी धन सुरतेतून एवढं छान आणलंय, इतकं सोनं आणलंय, इतकं मोती आणलेत, इतके हिरे आणलेत, इतके माणिक आणलेत, यातला एखादा मोती बायकोच्या गळ्यात घालावा, एखादी पुतळ्याची माळ करून सुनेला गळ्यात घालावी अशी इच्छा कुणालाही झाली नाही. शिवाजी महाराजांना झाली नाही, मावळ्यांनाही झाली नाही. म्हणजे सगळ्यात विशेष आहे, महत्त्वाचं ते हे आहे की सामान्य सैनिकांना सुद्धा शिवाजी महाराजांच्या कार्याचं मोल कळत होतं आणि त्या कार्यात ते त्या पद्धतीनं आपलं योगदान देत होते. हे स्वराज्याचं आहे, हे घ्यायचं नाही. जाणता राजामध्ये बाबासाहेब पुरंदरेने एक प्रसंग लिहिलेला आहे, ते नाटक आहे जाणता राजा, त्यात ते आहे की तोरण्याचं बांधकाम सुरू झालं की तोरण्यात धन सापडतं आणि धन सापडल्याचा आनंद सामान्य सगळ्या नागरिकांना होतो. गडावर असलेले सगळे लोक आनंदित होतात, धन सापडलं. शुभारंभाला जर धन सापडलं तर लक्ष्मी आपल्याला प्रसन्न आहे, हा त्याचा भाव आहे. ज्योतिषशास्त्र सांगते की रस्त्यावर जर पैसे पडलेले दिसले तर ते लक्ष्मी प्रसन्न आहे असं समजलं पाहिजे. घ्यावे न घ्यावे हा पुढचा भाग आहे बरं का, कारण आपण वारकरी मंडळी आहेत, आपल्याकडं ते विशेषत्व नाही. ज्याला संत रोहिदासाची कथा, रोहिदास नाही काय ते काशीतले रोहिदासच की, कबीरांचं पण आहे, पती हातातलं कडं कंगन जा आणि गंगेल टाक म्हणून दिलं होतं. रविदास त्यांचा विषय तसा आपल्याकडे आहे. सोने रुपये आम्हा मृत्तिके समान, आम्हाला त्याचा भाव नाही. शिवाजी महाराजांची वृत्ती तीच आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलेलं काम किंवा ते अभंग तीच पिंड शिवाजी महाराजांचा आहे. सोने रुपये आम्हा मृत्तिके समान, नाही काय गरज नाही याची. आणलं एवढं सोनं, मी राजा आहे, कोण म्हणणार होतं काय शिवाजी महाराजाला की त्यातलं काय घेतलं तू, कशाला घातलं बायकोला, नव्हतं म्हणणार. सामान्य नागरिकालाही शिवाजी महाराजांनी काही म्हटलं नसतं. पण हे आमचं नाही, नको. तोरण्यावरती ते घडलं, सगळ्यांना आनंद झाला, स्वराज्य लक्ष्मी प्रसन्न झाली, लक्ष्मीचा वरदहस्त आपल्याला मिळाला, कौल दिला. पण कुणाही गवंड्यापासून ते किल्लेदारापर्यंत कुणालाही मोह झाला नाही यातलं काहीतरी घ्यावं. प्रसंग बाबासाहेबांनी तो लिहिलाय की ते धन सापडलं म्हणून शिवाजी महाराजांपुढे डोक्यावर भांडे घेऊन नाचत वाजत गाजत त्याला फुलाच्या माळा बिळा सजवून आणलं. महाराज हे मंगळाईचा बुरुज ढासळला होता, तेव्हा आम्ही सगळे सावरीत होतो, म्हणजे नीट करत होतो, बांधत होतो. त्यात हे कवसलं. काय आहे? सोन्याचे हांडे, सोनं भरलेले हांडे बरं का. सोन्याचे हांडे म्हणजे असं नाही समजायचं, हांडा सोन्याचा नाही. सोनं भरलेले हांडे सापडले. आता त्यात 2 सापडले, 4 सापडले माहीत नाही. हांडे सापडले एवढं मात्र पक्क, एक नव्हता एवढं मात्र पक्क. धन सापडलं, ते आणून ठेवतात आणि मग जिजाऊसाहेब त्यातले काही मोहरा घेतात आणि त्या मावळ्याला देतात, धर तुला बक्षीस. ते म्हणतो नाही, हे घ्यायसाठी आमचा जन्म नाही, हे नको आम्हाला, हे स्वराज्याचं आहे, स्वराज्यालाच राहिलं पाहिजे, हे स्वराज्याचा देव ह्यो आहे, त्यानं ते सांभाळलं पाहिजे, आम्हाला नको. हा जो भाव आहे हा महत्त्वाचा आहे. शिवाजी महाराज काय काम करतात? स्वराज्यातल्या प्रत्येकाला माहीत आहे, आपल्यासाठी झटतात, म्हणून आपण त्यांच्या मागं उभारलं पाहिजे. स्वराज्यातल्या प्रत्येकाला ती जाणीव आहे. आज दुर्दैवानं भारतातल्या प्रत्येकाला आपल्या राष्ट्राचे नेते कशासाठी काम करतायत तेच कळत नाही. आणि मग आमची रडारड सुरू होते रोज, काय मागावं, कसं मागावं, किती मागावं, काही मर्यादाच राहिली नाही. एका नेत्याकडे लोक गेले, आमच्या गावात कॉलेज नाही आहे. बरं कॉलेज काढा, हरकत नाही, मी परमिशन देतो, पण कॉलेजला पोरं कुठली येणार? तुझ्या गावाची लोकसंख्या 2000, त्यात शाळेत जाणारे 100 पोरं.
त्यात कॉलेजला किती येणार? 3 पोरासाठी कॉलेज कसं शक्य आहे? बरोबर आहे का नाही? आमच्या गावात म्हणजे व्यवस्था, साखर कारखाना नाही, सुबत्ता त्याशिवाय येत नाही. गावाला साखर कारखाना द्या, दिला. मग साखर कारखान्याला ऊस पाहिजे, ऊस दिला. हे देईल ना सरकार? कारखाना देईल, ऊस देईल, पण ऊसाला पाणी पाहिजे. पाणी कुठलं देणार? काय नदी आणून देत आहे काय? का पाऊस पडतंय सरकार? काय मागावं काय मागू नये कळतच नाही लोकाला. ज्या भागात मैलोन मैल नदी नाही, या पाणी नाही, या अशा प्रदेशात कारखाना साखरेचा उभारून उपयोग काय? त्याच्यासाठी त्या भागात काय गरज आहे त्याचा विचार करून उभा करणारा नेता पाहिजे. लोकालाही काही कळत नाही, नेत्यालाही काही कळत नाही, अशी परिस्थिती आहे. शिवाजी महाराजांसारखी दृष्टी असणारा नेता नाही. काय द्यावं? शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांना कर्ज दिली, मान्य आहे, माफ नाही केली, माफ नाही केली. शेतकऱ्यांना काही वर्ष सवलत दिली, कर्ज भरू नका. कर्ज देताना पैसे नाही दिले, लक्षात ठेवा. पैसे नाही दिले. काय पाहिजे तुला? कर्ज म्हणजे शेती करायची आहे ना, काय पाहिजे? बियाणं पाहिजे, बियाणं दिलं. खत पाहिजे, खताची व्यवस्था केली, सरकारातून पैसे दिले. शेतीला काय पाहिजे? विहीर पाहिजे, विहीर खांदून दिली, पैसे नाही दिले. बैल बारदाना पाहिजे, शिवाजी महाराजांनी दिला. पण 4 वर्ष 3 वर्ष झाले की सवलत म्हणजे दिलेली सवलत काही भरायचं नाही, कर भरायचा नाही, सारा भरायचा नाही. त्याच्या पुढे मात्र सरकारचा सारा भरायचा. त्यात चूक करायची नाही, सरकार चालणार कशावर? म्हणून सारा भरायचा. आता सगळंच अवघड आहे, बोलणं सुद्धा अवघड आहे, विलक्षण आहे सगळं. शिवाजी महाराजांचं काम असं आहे. पण जो नियमित सारा भरतोय, कर्जमाफी करतो किंवा कर्जाचं भरणा करून देतोय, त्याला शिवाजी महाराज परत सवलत देत होते, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आता सगळं काही नुसती माफीच द्या, बाकी काहीच नको. आम्ही कर्ज काढायचं आणि दुसरं काय करायचं? घरची लग्न करायचे, घरं बांधायचे, सगळं करायचं आणि शेताच्या कर्जाची माफी द्या. कोणचंही सरकार असो त्याला बळी पडतंय. शिवाजी महाराज आचरायचे असतील, राष्ट्र उन्नतीला न्यायचं असेल तर शेतकऱ्याला शिवाजी महाराजांसारखं शिकवलं पाहिजे. असं कर, तुला काय पाहिजे देतो, तुझ्या घरचं लग्न थांबलंय तर तेही करतो, पण असं वाग. राष्ट्रासाठी प्रत्येक गोष्ट केली पाहिजे, हा भाव असला पाहिजे सामान्य लोकांच्या विचारात. तो राष्ट्रनेत्याने निर्माण करावा लागतो, तो छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेला आहे. प्रत्येक गोष्ट राष्ट्रासाठी कशी काढता येईल, वापरता येईल याचा विचार शिवाजी महाराज करतात. हा विषय सिंधुदुर्गाच्या बाबतीत आपण विचार करतोय. सिंधुदुर्गाचं काम मार्गाला लावलं आणि शिवाजी महाराज दुसऱ्या उद्योगाला लागले. पहा बरं का, शिवाजी महाराजांनी तारीख 25 नोव्हेंबर 1664 सिंधुदुर्गाचं भूमिपूजन केलं आणि दुसरीकडे दृष्टी ठेवली. कुठं? आदिलशाहीत एकदम शिवाजी महाराजांनी लांबवर मुसांडी मारली. कुठं? खुदावंदपुरावर चालून गेले शिवाजी महाराज. छापा घातला सुरतेसारखा आणि सगळं गाव लुटून धनसंपदा गोळा केली. नोव्हेंबर महिन्यातच, म्हणजे 25ला झालं, आता वास्तुशांती झाली, 4 दिवस निवांत राहू नाही, त्याच महिन्यात पुढचं काम केलं शिवाजी महाराजांनी. खोदावंदपुरानंतर महाराजांनी दुसरं काम केलं, अजून एक उद्योग केला. उद्योग म्हणजे दुसऱ्या गावावर अशी धाड घातली, कर्नाटकात दूरवर. कोणचं गाव? मिऱ्याचा व्यापार देशातला सगळ्यात जास्त ज्या गावात चालतो त्या गावावर शिवाजी महाराजांनी धाड घातली. हुबळी नाव ऐकून असाल, हुबळी. हुबळीवर शिवाजी महाराज चालून गेले, झडप घातली अकस्मात. गाव लोक व्यापारी बेसावत असतानाच गावात गेलेत महाराज, त्यांना माहीतच नाही. महाराज तिथं गेले. इंग्रज मिऱ्यात इथल्या गावकऱ्यात म्हणजे या प्रदेशात येऊन इथले मिरे खरेदी करायचे आणि जगभर त्याचा व्यापार करायचे. हुबळीतून मिरे न्यायचे. सगळी हुबळी साफ लुटली महाराजांनी. काही लोकांना कैद करून नेलं. डिसेंबर 1664, एकही महिना असा मागं नाही बघा. हुबळी उरकली आणि महाराज पुन्हा तळ कोकणात आली. विजापूरकरांच्या प्रख्यात व्यापारी पेठेवर महाराजांनी हल्ला केला. ही पेठ म्हणजे वेंगुर्ला कोकणात आहे, गोव्याच्या अलीकडे वेंगुर्ला. महाराजांनी सुरत लुटली, नगर लुटलं. तसंच या लुटीतही धोरण ठेवलं आहे. म्हणजे हुबळीतही तेच केलं असलं पाहिजे, खुदावंदपुरातही तेच केलं असलं पाहिजे. काय केलं? श्रीमंताकडे माणसं पाठवली, शांततेनं मागणी केली, एवढे पैसे रक्कम मला आणून द्या किंवा येऊन ठरवा रक्कम, म्हणजे मग मी गावात येऊन त्रास देणार नाही, नाहीतर तुमचे सगळं धन मी काढून घेईन.
जे तसं वागले त्यांना महाराजांनी त्रास दिलेला नाही, पण जे नाही वागले त्यांना मात्र महाराजांनी सोडलेलं नाही. अशा श्रीमंताला महाराजांनी वेंगुर्ल्यात जाऊन लुटलं. मागं वेंगुर्ल्याचा विषय विचार करीत असताना सुरतेत जे व्यापारी होते, डच वलंदेज म्हणतो आपण त्यांना, त्यांचं आणि महाराजांचं सुरतेत डचांची वखार लुटण्याचा महाराजांनी प्रयत्न केला नाही. नुसतं निरोप दिला, मला एवढे पैसे आणून दिले, पण आमच्यापाशी पैसे नाहीत म्हणून इंग्रज सांगितलं. तसं डचांनी काही मागं पुढे केलं. शिवाजी महाराजांनी इथं काही लुटायला अवघड नव्हतं, पण म्हणजे सुरतेत तिथं वेळ घालवत बसत्यात महाराजांना वेळ नाही, म्हणून महाराजांनी तिथं सोडून दिलं होतं. इथं मात्र वेंगुर्ल्यात महाराज आले. महाराजांनी वेंगुर्ला सगळं लुटलं. इथं वलंदेजाची म्हणजे डच म्हणजे हॉलंड देशाचे रहिवासी यांची वखार होती. शिवाजी महाराजांचं जे सुरतेतलं धोरण आहे, वखारीला तिथं हात लावला नाही, कारण तिथं वेळ नाही आहे. इथं मात्र काही अडचण नाही. शिवाजी महाराजांनी डचांची वखार लुटून काढली, सोडलं नाही. त्यामुळे त्याने असं म्हणू नये महाराज आम्हाला भिले, इंग्रजांनी असं म्हणू नये राजापुरात काय झालं, आम्हाला महाराज भिले, आमच्याशी युद्ध केलं नाही, असं म्हणायचं कारण नाही. इथं वेळ कष्ट करणं हे महाराजांना सोयीचं होतं, पाहिजे ते केलं. मात्र या डचांकडे 9 लोक सैनिक कामाला होते वखारीत आणि 9 येतदेशी असे 18 सैनिक कामाला होते. त्यांना बरोबर घेतलं, काही व्यापारी आणि हे 18 लोक आणि काही गावातले लोकांनी मिळून आपल्या गावाच्या संरक्षणाची व्यवस्था केली. शिवाजी महाराज येणार आहेत चालून असं दारात आले की लक्षात आल्यावर ते युद्धाला उभे राहिले. पण महाराजांचा झंझावात असा आहे की ते हजारा 10-10 हजाराची लोक जिथं वाऱ्यानं उडून जातात महाराज आले म्हणलं की, तिथे यांचा काय निभाव लागावा 18 लोकांचा आणि बाकीच्या थोड्या अजून काही साथीदारांचा. ते सगळे उडून गेले, उद्ध्वस्त झाले, काही शिल्लक राहिलं नाही. वेंगुर्ल्याची वखार डचांची लुटण्यामागं अजून एक कारण आहे शिवाजी महाराजांचं. म्हणजे वखार पैसे म्हणून लुटले हा एक भाग, डचांची म्हणून लुटली हा एक भाग, पण इथला गुप्त बातमी शिवाजी महाराजांना कळलेली आहे. काय बातमी आहे ती? डचांनी सुरतेवर शिवाजी महाराज चालून आले म्हणून सुरतेतली संपत्ती त्यांच्याकडे जी काही होती ते शिवाजी महाराजांच्या राज्याच्या जवळ वेंगुर्ला म्हणून जे आहे, या वेंगुर्ल्यात 5000 होनाचा खजिना तिथं आणून लपवून ठेवला होता. शिवाजी महाराज परत सुरतेत येतील, कारण सुरतेला संरक्षणाची व्यवस्था नाही, इथं मात्र तसं संरक्षण चांगलं आहे असं त्यांना वाटलं, म्हणून इथं 5000 होनाची संपत्ती आणून ठेवली. शिवाजी महाराजांना त्याची बातमी लागली असली पाहिजे, म्हणून शिवाजी महाराजांनी वेंगुर्ला लुटलं. नुसतं वेंगुर्ला नाही, डचांची वखार लुटून नेली. याशिवाय वेंगुर्ल्यात समुद्रामध्ये 2 म्हणजे डचांच्या वखारीचा सगळा माल तर लुटून नेलाच नेला, पण 2 लोक होते, त्यांचं नाव काशीबा शेणवी आणि संतोबा शेणवी. यांची गलबत, व्यापारी गलबत बंदरात उभी होती. मराठ्यांनी तीही लुटली, काहीच ठेवलं नाही, सगळा माल लुटून नेला. महाराजांना अपार दौलत मिळाली वेंगुर्ल्यातून याच डिसेंबर महिन्यात. म्हणजे डिसेंबर महिन्यात हुबळी लुटली आणि वेंगुर्लाही लुटली. किती विशेष महाराजांचं बघा. झंझावात म्हणजे झंझावात, थांबायची भानगड नाही. आणि मग या धुमाकुळाचा परिणाम सर्वत्र काय झाला? बादशाही मुलकातली ठाणी, पेठा, वखारी सगळीकडे घबराट उठाली, घाबरून गेले सगळे. आपला रक्षण करता आता कोणीही नाही हे सगळ्या लोकांना कळून चुकलं. ना आदिलशहाचे सरदार, ना मोगलाचे सरदार, ना पोर्तुगीज, ना डच, ना इंग्रज, ना सिद्धी, आपल्याला कोणी आता शिवाजी राजाच्या तडाख्यातून वाचवू शकणार नाही. सगळीकडे एकाच गोष्टीचा बोलबाला सुरू झाला, शिवाजी शिवाजी आणि शिवाजी, बाकी काही नाही. आपल्याला कोणी वाचू शकत नाही. वाचू शकेल आता जगात एकमेव माणूस आहे, तो म्हणजे शिवाजीच. दुसरं कोणी आपल्याला वाचू शकणार नाही. ज्याच्या त्वच्या तोंडात सकल हिंदुस्थानभर एकाच नाव झालं, शिवाजी शिवाजी आणि शिवाजी. इंग्रज लोकांनी या विषयाने पत्रव्यवहार केला. सुरतेतल्या इंग्रजांनी वेंगुर्ल्याच्या इंग्रजांना, कारवारच्या इंग्रजांना पत्र लिहिलेली आहेत. कारवारमध्ये त्यांनी पत्र लिहिलं म्हणजे ते आपसात सुद्धा काय चर्चा करतात,
शिवाजीच, दुसरी काही नाही. त्याचा भाग आहे हा. ते पत्र फार बोलकं आहे. शिवाजी महाराजांचं सगळं चरित्र आणि इंग्रजांची दृष्टी, इंग्रजांचा विचार या दोन्ही गोष्टी सांगणारी पत्र आहेत. कारवारला लिहिलेलं पत्र आहे, महत्वाचं आहे, ऐका. विलक्षण धाडसी असा, आता इथे शिवाजी महाराजांनी त्यांनी दरोडेखोर म्हटलं बरं का, नाही आहेत, हा विषय आपल्या दृष्टीने आहे, पण ते शिवाजी महाराजांचा विचार करताना दरोडेखोर करतात. विलक्षण धाडसी असा दरोडेखोर म्हणून शिवाजी महाराजाची कीर्ती या देशात झालेली आहे. इतकी ख्याती झालेली आहे की सांगता पुरवत नाही. लोकांनी असं उठवलंय, लोक असं म्हणतात की त्याचे शरीर हवामय असून त्याला पंखही आहेत. एरवी तो एकाच वेळी अनेक ठिकाणी प्रगट होतो. एकाच महिन्यात खुदाबंदपूरही लुटतो, हुबळीही लुटतो, वेंगुर्लाही लुटतो, अशा अर्थाने एकाच ठिकाणी अनेक ठिकाणी प्रगट होतो. या बातम्या शक्य तरी कशा होतात, विचार त्यांचा तोही आहे. आज तो एका ठिकाणी आहे असे खात्रीलायक समजते, तर 1-2 दिवसात तो दुसऱ्याच ठिकाणी आहे असेही कळते. प्रवास करून जाईल, पण ती 2 ठिकाणी इतकी लांब आहेत की 2 दिवसात एवढा प्रवास होणं शक्य नाही. म्हणून 2 ठिकाणी एका वेळी कसा येतो हा त्यांना प्रश्न आहे. लगेचच 5-6 ठिकाणी एकामागोमाग एक असे अप्रतिहत लुटालूट आणि जाळपोळ करताना हा राजा आढळून येतो. त्यामुळे त्याचे नाव सर्वतोमुखी झालेले आहे. त्याला भीमाचं बळ आहे, लोक त्याला त्यामुळे मानतात. सुमारे 60 गलबते, काही जुनीन काही नवी घेऊन, तो या बंदरावर अचानक हल्ला करून इराण, बसरा इकडून येणारी गलबते लुटणार आहेत अशी हूल उठल्याने आमच्या तोंडाचे पाणी पळून गेले आहे. इंग्रजांना काय भीती वाटली, सुरतेला तो आता गलबता मार्गे एकदा समुद्रात काय रस्त्याच्या मार्गाने म्हणजे पायवाटेनं आला, डोंगर मुलखातून आला, आता तो समुद्र मार्गाने येणार आहे, 60 गलबत घेऊन येणार आहे आणि इराण, बसरा इथून येणारी गलबत लुटून नेणार आहे, म्हणजे व्यापारही संपणार आहे आमच्या इथला. म्हणून आता आम्ही घाबरून गेलो आहोत. कित्येक लोकांच्या मते शिवाजी राजा एवढी तयारी करून खंबायत नदीतून जाऊन सुरतेप्रमाणे अहमदाबादची जाळपोळ करणार आहे. नुसतं सुरत नाही, आता अहमदाबादला जाणार आहेत. म्हणले ती नदी आहे ना खंबायतचा आखातात, तिथून तो तिथपर्यंत जाणार आहे, अहमदाबाद लुटून नेणार आहे. अहमदाबाद म्हणजे कर्णावती, आपल्याकडचं नाव खरं त्याचं कर्णावती आहे. तो गोव्याला वेढा देईल हे आम्हाला मुळीच संभवनीय वाटत नाही. शिवाजी महाराजांचा विचार इंग्रज कसा करतायत, ते विचार काय करतात, गोव्याला वेढा दिला असं वाटत नाही. का? एखादा वेढा सक्त चालवीत बसण्याचे त्याच्या मनात नाही. चटकेपट जे करता येईल ते त्याच्याकडे आहे. अनेक वर्ष घार वेडान कर लढा असल्या भानगडीत शिवाजी महाराज पडत नाहीत. याची चाचपणी इंग्रज करतात आणि तसा विचार दुसऱ्याला सांगतात. त्यातून काही लाभ होणार नाही अनेक दिवसाच्या युद्धातून, हा त्याचा विचार आहे. बिनतटबंदीचे नगरे धावता धावता जाळून लुटावीत, अनायासे मिळणारा लाभ घ्यावा असा त्याचा विचार असतो. तुमच्यापर्यंत तो येणार नाही. आणि दुसरे असे की विजापूरच्या बादशाने तुमच्यापर्यंत तो येणार नाही, कारण पावसाळ्यात घोडा किंवा मनुष्य यांना तिकडील प्रवास सुखाचा होणार नाही. आणि दुसरे असे की विजापूरच्या बादशाने त्याच्यावर सैन्य पाठवले तर त्याला रिकामा वेळ फावणार नाही. तथापि तो येणार नाही असं वाटतंय, पण तरीसुद्धा बादशानं सैन्य तुमच्या रक्षणाला पाठवलं असंही वाटतंय. पावसाळ्याच्या मुलखात तो घोडा घालणार नाही, माणसं त्याचे येणार नाहीत असंही वाटतंय, पण तथापि आपण सुरक्षित आहोत या विश्वासावर बसू नका. कारवारला काय सल्ला देत आहेत ते पहा. शिवाजीराजे येणारच नाही, पावसाळा आहे म्हणून येणार नाही, आपल्या मुलखावर येणार नाही, बादशाचं सैन्य अडवईल म्हणून येणार नाही, या विश्वासावर बसू नका. त्याला रिकामा वेळ फावणार नाही. आपण सुरक्षित आहोत या विश्वासावर बसू नका. शिवाजी राजाच्या पाळतीवर असा लक्ष ठेवून राहा. वेळ येता सुरक्षित ठिकाणी पळून जाता येईल अशा तयारीने राहा. वेंगुर्ला आपला काही संबंध नाही असं भ्रमात राहू नका. कारवार भ्रमात राहू नका. त्याच्याकडे लक्ष ठेवा आणि शिवाजीराजा आला तर पळून जा. हा आमचा तुम्हाला सल्ला आहे. सुरतेतून लिहिलेले पत्र आहे, 1664चं आहे, थोडं आधीच आहे पण जून महिन्यातलं आहे. आधीचं म्हणजे 64च. आणि वेंगुर्ल्यात गेलेच ना शिवाजी महाराज. आता कारवार काय कमी राहिले काय? इंग्रजांचा, सुरतेच्या इंग्रजांचा कारवारच्या इंग्रजांना हा शेवटचा सल्ला आहे. पत्राच्या शेवट दिलेला बहुमोलाचा आहे. इतका दरारा शिवाजी महाराजाचा बसला, बस
सगळ्या देशात एकच नाव आपल्याला वाचू शकेल असा हा एकच, किंवा आपण ज्याची प्रजा व्हावं असं आपली इच्छा वाटते असा राजा एकच, बाकी कोणाचा काही गरज नाही. हे बाकी सगळे उपरे आहेत, हे आपल्याला त्रास देतात, शिवाजीराजाच्या राज्यात राहिल्यावर मात्र त्रास होत नाही असं त्यांना वाटतंय. सुरतेचा आपल्या विचका झाला यामुळे औरंगजेब मात्र रात्रंदिवस जळमळ करीत होता. औरंगजेब तो काश्मीरच्या सहलीला गेला होता ना, एकंदरीत त्याची काश्मीरची सहल अपयशाची ठरली असं म्हणता येईल. कारण काश्मीरला जाताना त्याला निरोप आला की शाहिस्तेखानाचा पराभव केला, त्याची बोटं तुटली. काश्मीरला जाऊन राहून काबूलला आला आणि काबुलातून माघारी येत असताना लाहोरात त्याला दुसरा निरोप आला, शिवाजीराजांनी सुरत लुटली. एकंदरीत सगळी काश्मीर सहल यशदायी झाली नाही, आरोग्यदायी झाली नाही. आरोग्यासाठी गेला होता पण सगळं अपयश घेऊन आला. त्याने सुरतेत माणूस बदलला. घियासुद्दीन पहिला इनायत खान बहादूर होता, म्हणजे नाव त्याचं इनायत खान, हा बहादूर नाही, त्याला तिथनं काढला आणि दुसरा सरदार नेमला सुरतेच्या व्यवस्थेसाठी, त्याचं नाव घियासुद्दीन. याला शिवाजीराजाची सत्ता उलटून टाकण्याची तळमळ होती. या घियासुद्दीनला समूळ नष्ट करण्याची, समुद्रातली सत्ता उलटून टाकण्याची, आणि त्यासाठी जो प्रयत्नशील होता. म्हणजे काय करत होता, म्हणजे तो गोऱ्या वलंदेजांना व्यापाऱ्यांना पत्र लिहित होता, डायरेक्टरला कंपनीला, की शिवाजीराजाची दर्यातली सत्ता समूळ नाहीशी करण्यासाठी तुम्ही खटपट करा. हे काय करतोय, फक्त पत्र लिहितोय. तुम्ही करा. सुभेदार किती शूर आहे, नुसते पत्र लिहिण्याशिवाय काही नाही. दुसऱ्याला सांगत करीत होता, स्वतः मात्र काहीच करत होता, खटपट करायचा आदेश करीत होता. वलंदेज डायरेक्टरांनी त्याचं पत्र घेतलं आणि त्यांनी त्याला उत्तर लिहिलं, हे आमच्याच्यानं होत नाही, तुमचं तुम्ही पाहून घ्या. आमची ताकद नाही, हे आम्हाला झेपण्यासारखं नाही. उत्तरही महत्वाचं आहे आणि प्रश्नही महत्वाचा आहे. संपलं, आता प्रश्नच संपला, काय करायचं. बसण्याशिवाय काही घियासुद्दीननं काहीही केलं नाही. इनायत खानाचा दुसरा भाऊचा. तळ कोकणातली वेंगुर्ल्याची मोहीम, हुबळी, खुदावंदपूर, वेंगुर्ला अपार धनसंपदा गोळा केली आणि महाराजांनी अशी यशस्वी मोहीम करून महाराज आता प्रतापगडाकडे निघाले. चलो प्रतापगड म्हणजे स्वराज्यात जाऊ. एखादी आरमारी स्वारी करायचं डोक्यात ठेवलं. आरमारी स्वारी म्हणजे जसं घोड्यावर बसून आपल्या खुशकीच्या मार्गाने स्वारी करतो, तसं आरमारात समुद्रात एखाद्या गलबतात बसून आरमाराची स्वारी करण्याचा विचार महाराजांनी केला. त्यासाठी त्यांनी दर्या सारंगाला हुकूम फरमावला, मालवणच्या बंदरात आरमार घेऊन या. म्हणजे सगळं गलबत युद्धाच्या युद्धनौका ते सगळे घेऊन तुम्ही कुठे या, मालवणच्या बंदरात या. पण तोपर्यंत तुम्ही येईपर्यंत महाराज मात्र प्रतापगडाकडे गेले. मोठ्या मोठ्या संकटाचे काळे ढग पूर्ण वितळले होते. शाहिस्तेखान आला गेला, सिद्दी जोहर गेला. शाहिस्तेखानानंतरही काही स्वराज्यावर जसवंत सिंगाचा अरिष्ट आलं, तोही परतला, संभाजीनगरला निघून गेला. सुवर्णाच्या तेजाने सृष्टी न्हात होती. स्वातंत्र्याचा सूर्य आता अप्रतिबंधित पराक्रमाने आसमानात तळपत होता. सूर्याचं तेज वाढत होतं. पंचांगाची पानं फडफडत होती. महिन्यामागून महिने जात आहेत. मार्गशीर्षाच्या वद्य द्वितीयेला आपण सिंधुदुर्ग पाहिला. पुढं काही गोष्टी दोन घालल्या, हुबळी, खुदावंदपूर, वेंगुर्ला, अवघ्या महिन्यात ही सगळं घडलं. पण शिवाजी महाराज प्रतापगडाकडे आले. आणि शिवाजी महाराजांनी काय केलं, कारण या पौषाच्या महिन्यात अमावस्या होती सूर्यग्रहणाची. म्हणजे अमावस्येच्या दिवशी सूर्यग्रहण होतं. त्याचा विषय शिवाजी महाराजांनी काय केला याचा विचार आपण उद्या करू. 9:15 वाजलेत. खरं तर बोलायची अपेक्षा होती, 9:20 होऊन गेलेत. कोणीतरी बोलावा. आता तुम्ही दोघं आहेत, तुम्ही आहेत, बोलायला हरकत नाही. पोरं येणार आहेत काय बाकीचे? यायची शक्यता नाही, झोपले सगळे. असो, तर कुणी बोलायची इच्छा असेल तर बोला, 2-5 मिनटं का होईना बोलावं. शिवाजी महाराज तुम्ही पण बोला एखाद्या वर्षी. तुम्ही मागं बोलले 2-4 वेळा, काही हरकत नाही. बाबाही बोलले परवा एक दिवशी. अजून त्यांची काही इच्छा असेल तर तेही बोलतील. आजचा पाठ इथं थांबू. पुंडलिक वरदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठाल विठाल विठाल. पुंडलिक वरदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. बोलता काय?
माईक देऊ का? नका देऊ. बरं, तुम्ही असं बोलला म्हणजे असं तुम्ही आम्हाला बळ येतं. आवाज कशाला द्यायचा आवाज? योगाचं महत्त्व आहे, भक्तीचं महत्त्व आहे, ज्ञानाचं आहे, तर योगाचं बी आहे. आणि गजानन महाराजांनी म्हणजे प्राणायाममध्ये आणि भागवत पण कबूल करतो की प्राणायाममध्ये शक्ती आहे. तर आपण सुद्धा प्राणायाम तर सोडत ध्यान केलं पाहिजे, थोडं अर्धा तास तरी पद्मासनमध्ये बसलं पाहिजे. सव्यते तडी ठेविजे, तेने शिवनी मधु पिढिजे, वरी बैसे तो सहजे वामचरण. वाम समकाय शिरोग्रीवम 6व्या अध्यायामधला श्लोक आहे. धार्यन्न मचलम स्थिरा, संप्रेक्षम नासिकाग्रम, स्वदिसच्चानवलोकयन. पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे मुख करून पूर्वेकडे, आणि खाली आसन. आसन म्हणजे कसं प्लास्टिक चटयाचं नाही, हे सतरंजी बरोबर आहे. आणि घोंगड्याचं चांगलं सर्वात, आणि पांढरं घोंगडं आणखी चांगलं. असं आसनवर उजवा पाय इथे ठेवायचा तळाला, कारण की कृती करून दाखवल्याशिवाय ते जमत नाही असं. आणि मग डावा पाय हा एक शिवनी मधू पिढीचे, हां असा बरोबर या शिवनमध्ये पिढायचं, याला थोडे त्रास द्यायचा. आणि मग वरी बैसे तो सहजे वामचरण. असं ध्यान करायचं समोर. समकाय शिरोग्रीवम, काया शिर आणि गिरीवा म्हणजे मान, हे सरळ दिशेत असली पाहिजे. समकाय शिरोग्रीवम धार्यन्नम अचलम स्थिरा, स्थिर अचल न हालता. जसं वारा नाही आहे आणि ती दिव्याची ज्योत जशी आहे तसं, कारण वाऱ्यातला दिवा असं असं उतरायचं, तसं डोलायचं नाही. या आसनमध्ये कोण बसले आहे? लक्ष्मी माता बसली आहे, तिच्या असा हात आहे, या हातातून काहीतरी निघत आहे.